राज्यसेवा मुख्य परीक्षा 2022च्या गुणवत्ता यादीत प्रथम क्रमांक पटकावणारे विनायक पाटील यांनी वयाच्या अवघ्या 21व्या वर्षीच एमपीएससीचे मैदान गाजवलं आहे। विनायक यांनी याआधीही एमपीएससी मधून उपशिक्षणाधिकारी हे पद मिळवलं आहे। त्यांनी अगदी कमी वयात आपल्या जिद्दीच्या जोरावर मोठी कामगिरी करून स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांसमोर मोठा आदर्श निर्माण केला आहे। एवढ्या कमी वयात त्यांनी केलेल्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे। महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेत भुदरगड तालुक्यातील मुदाळ या गावच्या विनायक पाटील यांनी प्रथम क्रमांक मिळवून आईवडिलांसह गावाचंही नाव महाराष्ट्रात उंचावलं आहे। चला तर मग वेळ न लावता आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात, ज्यात आपलं आजचं इन्स्पिरेशन असणार आहेत विनायक पाटील। कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यातील मुदाळ येथे एका सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात विनायक यांचा जन्म झाला। त्यांचे वडील शेती करतात। कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी मिळेल ते काम त्यांनी केलं। कधी रिक्षा चालवला तर कधी चहा विकून आपल्या कुटुंबाचा गाडा हाकला। अशा कुटुंबात जन्मलेला विनायक पाटील यांनी आता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा देऊन डेप्युटी कलेक्टर पदापर्यंत मजल मारली आहे। विनायक यांचं प्राथमिक शिक्षण विद्यामंदिर मुदाळ येथे झालं। लहानपणापासूनच विनायक हुशार विद्यार्थ्यांपैकी एक होते। शिक्षकांनी केलेल्या मार्गदर्शनामुळे ते सर्व शिष्यवृत्ती परीक्षा द्यायचे। त्यांना 4थी पासूनच शिष्यवृत्ती परीक्षेबाबत आवड निर्माण झाली होती। त्यामुळे प्राथमिक शाळेतच माझा पाया भक्कम झाला असं ते सांगतात। तसेच माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण प.बा. महाविद्यालयात झालं। त्यांना 10वी आणि 12वीतही 93% मार्क्स होते। पुढे पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमधून त्यांनी BSc पदवी मिळवली आणि याच दरम्यान त्यांनी MPSCच्या अभ्यासाला सुरुवात केली। पहिल्याच प्रयत्नात त्यांनी विक्रीकर अधिकारी हे पद मिळवलं। त्यानंतर दुसऱ्या प्रयत्नात त्यांनी उपशिक्षण अधिकारी हे पद मिळवलं। यानंतरही त्यांना यशाची शिखरं खुणावतच होती। तिसऱ्याच प्रयत्नात वयाच्या अवघ्या 22व्या वर्षी त्यांना डेप्युटी कलेक्टर हे पद मिळालं। कोणतेही क्लासेस न लावता सेल्फ स्टडीतून त्यांनी हे घवघवीत यश मिळवलं आहे। स्पर्धा परीक्षेत फक्त शहरातील आणि क्लासेस लावलेलीच मुलं यशस्वी होतात असं नाही, तर ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेत शिकलेली मराठी माध्यमातील मुलंही जिद्द, कष्ट आणि बुद्धिमत्तेच्या जोरावर यशाची शिखरं गाठू शकतात। हे पुन्हा एकदा विनायक पाटील यांनी दाखवून दिला आहे। विनायक नंदकुमार पाटील यांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा। अशांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा जे स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत। त्याचबरोबर आपल्या चॅनललाही सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ यापुढेही तुम्हाला पाहता येतील।